हो मॅडम. नाही ठीक आहे दादा, ठीक आहे ठीक आहे. हो मॅडम, काय चाललंय तुमचं? लक्ष नाहीये का? आता तुमच्यामुळे आत गेलो असतो मी. अहो चुकले मी, क्षमा करा मला. इट्स ओके. तुम्हाला लागलं नाही ना कुठे? आर यू ऑल राईट? हो. वेट वेट वेट. धन्यवाद. बरं वाटत नाहीये का तुला? तुम्हाला काय झालंय? काहीच नाही, मी बरी आहे. ओके. मी सोडू का तुला कुठे? नाही नको, मी जाईन ना, माझं घर जवळच आहे इथे. जवळच आहे का? सोडतो की मग. अहो नको, मी जाईन. नाही, कुठल्या तरी विचारात दिसतेस तू. आणखी कुठल्या गाडीला धडकू नकोस म्हणजे झालं. मी सोडतो नाही तर तुला. नाही नाही, मी जाईन. धन्यवाद. नीट जाशील ना? हो. भेटू पुन्हा केव्हा तरी. म्हणजे आत्ता जसे भेटलो तसे परत भेटूच शकतो ना कधीतरी. त्यानं ठरवलं असेल तर नक्की भेटू. हो, मी निघते. सई प्रसन्न केतकर. लवकरच भेटणार होता आपण. भाई तुला काहीच वाटलं नाही? कसलं? कसलं म्हणजे? काल वहिनी आली होती तुला बघायला. बिचारी किती टेन्शन मध्ये होती माहितीये? या सो काय चाललंय बाई तुझं? हा, गेले कितीतरी दिवस बघतोय तुला, असा काहीतरी विचित्र वागतोयस. मला ना काही टोटलच लागत नाहीये तुझी. मी परत जातोय टेक्स. काय? गोइंग बॅक टू सिडनी. आय हॅव अ फ्लाइट टू कॅच थोड्या वेळात. काय? हे हे तू मला आता सांगतोयस? या बिकॉज अदरवाइज तू सईला सांगितलं असतं. अरे वहिनीचं प्रेम आहे तुझ्यावर, माहितीये ना तुला. आय नो, मी नाही कुठे बोलतोय. बॉम्ब टाकलायस अचानक तू. सईचा फोन होता. या नचिकेत, हात बराय का रे आता? हो ते मलम ठेवलं होतं ते सकाळी लावलं ना परत? हो लावलं. हा बरं, चल नंतर बोलू. आमच्याकडे पाडव्याच्या ओवाळणीची तयारी सुरू आहे. हा, तू काळजी घे. ठेवते. एनिवे, मी पॅकिंगचं बघतो, लेट व्हायला नको निघताना. या या या. अहो, कुणाचा दूरध्वनी होता? गोड गुपित आहे ते, कळेल लवकरच तुम्हा सगळ्यांना. आरतीचा. चला ओवाळा ओवाळा आता. अरे पण सई कुठे आहे? सई भाऊबीजेची तयारी करते अप्पा. आज काय मिळणार आहे? आधी ओवाळत घ्या, पाकिटात आहे. जे घ्यायचं ते घ्या. हे कल्पना. हो. ही तुझी भेट वस्तू. अगो बाई,
अहो फार महागडं नाहीये ना? घ्या. वहिनी काय आहे, सगळ्यांना महागडं हवं असतं. तुमचं ना आपलं काहीतरी उलटच आहे हा. बघा वहिनी, केतकरांच्या धाकट्या सुनबाईंकडून शिका काहीतरी. काय हो? अगो बाई बहिणी, अगो मनसी भाजलं असतं आता. काल नचिकेतला किती भाजलंय आठवतंय ना? नशीब बिचाराला जास्त लागलं नाही. तुम्हाला काय माहिती त्याला किती लागलंय ते? काय तुम्ही बघायला गेला होता त्याला? नाही नाही, मी नव्हते काय गेले. हा? आपला अंदाज हो. त्याचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला काही चैन पडत नाही. मी इथं वाट बघतोय ते कांगारू इथनं कायमच कधी जाईल यायची. आणि घरातल्या सगळ्यांना मात्र त्या कांगारूचा पुळका. नशीब मलम लावायला गेला नव्हता तिथे. नाही मी काय बोलतो, हं. तू मस्करी करतोय ना? तू नाही जाते ना? खरं लाग ना. मी जातोय डिक्स. दॅट्स फायनल. अँड ट्रस्ट मी, इट्स बेस्ट फॉर मी अँड सई. डन. बॅग्स आर पॅक्ड. अँड डिक्स, मी संध्याकाळीच निघे ना, आणि तू ये मला ड्रॉप करायला. मी काय बोलतो ऐक ना, एकदा विचार कर ना. वहिनीचं किती प्रेम आहे तुझ्यावर, वहिनीचा विचार कर ना. डिक्स, सगळा विचार करून झालाय माझा. अँड एव्हरीथिंग इज फायनल. नथिंग इज गोइंग टू चेंज. भाई हे बघ हे वहिनीने दिलेलं शर्ट राहिलं, भरतोयस ना? अरे काय आहे? अरे अरे चिनू, अरे धमाल असते नुसती याची. छान पार पडली नाही दिवाळी? हे अजून कुठे संपले दिवाळी? पुन्हा दिवाळी साजरी करावीशी वाटेल अशी एक छान बातमी आहे माझ्याकडे. अगो बाई, आप्पा, कसली बातमी? थांबा थांबा थांबा. बघा, आहे की नाही राजबिंडा? हो कोण आहे हा राजबिंडा? मोठा व्यावसायिक आहे. मला हा मुलगा पसंत आहे. हो का? पण कुणासाठी अप्पा? अरे कुणासाठी काय, आपल्या सईसाठी. अहो पण हे काय असं अचानक? आता आपल्या घरात एक उपवर मुलगी असताना आपण काय हातावर हात ठेवून बसायचं का? मला हा मुलगा आवडलाय आपल्या सईसाठी. शोधूनही सापडलं नसतं असं स्थळ अचानक चालून आलंय. आप्पा, कुणी सुचवलं हे स्थळ? माझ्या मित्रानं सुचवलंय. आता लवकरच तो आपल्या सईला बघायला येईल आणि बाकी सगळं जुळलं की मग याच वर्षी उडवून देऊया सईच्या लग्नाचा बार. तू नाही म्हण. मी अप्पांचा कधी विरोध केला नाही, पण याचा अर्थ सई तू अप्पांचा विरोध करायचा नाहीस असा होतच नाही.
तू सरळ नकार दे त्या मुलाला. पण बाबा आप्पांना तर आवडलाय ना तो मुलगा. अगं पण लग्न तुला करायचंय, आप्पांना नाही. हो, आप्पा चिडतील. चिडू देत, रागा करतील आणि नंतर होतील शांत. आणि त्यांच्या भीतीने मनात नसताना तू लग्न करणार आहेस? अरे एवढा विचार करायची गरजच नाहीये. तुम्ही दोघं ना खूप काळजी करताय. पाहण्याचा कार्यक्रम आहे, लगेच साखरपुडा नाही करणार आहे कोणी तुझा. पण आप्पांनी लग्न ठरवून टाकलं तर? अगं असं कसं ठरवतील? त्या मुलाला नकार देण्याचा अधिकार आहे तुला सई. हो, मला ना पटतं आईचं. फक्त आप्पांना वाटतं ना म्हणून कित्येकदा मी माझं मन मारत आलोय. पण याचा अर्थ तूही तसंच करावंस असं मला वाटत नाही. पण आप्पांनी लग्न ठरवून टाकलं तर? सई, तू फक्त स्वतःचा विचार कर. आप्पांना काय वाटेल, आप्पा काय म्हणतील, हे सगळे विचार मनातून काढून टाक. आणि हे बघ, तुझा पिता म्हणून मी या बाबतीत तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे कायम. आणि आम्ही तुझ्या बरोबर असलो ना तरी ही तुझी लढाई तुलाच लढायची आहे. यावेळी घाबरून चालणार नाही. पटतंय का तुला मी काय म्हणते ते? या नचिकेत, अरे आप्पांनी माझ्यासाठी एक मुलगा पसंत केलाय. उद्या माझा पाहण्याचा कार्यक्रम आहे. वाव, हूज दॅट लकी गाय? नचिकेत, अरे मला नाही माहिती कोण आहे तो मुलगा. आणि तुला मस्करी काय सुचतेय? नाही नाही, आय एम नॉट जोकिंग. नचिकेत, आता मी काय करू हे सांगणार आहेस का तू मला? इट्स क्वाईट सिम्पल. से सांगून टाक अप्पांना दॅट यू लव्ह नचिकेत आणि त्याच्याशीच लग्न करायचंय म्हणून. सांगशील? चिकेत, अरे तुला माहिती आहे हे मी आप्पांना कधीच सांगू शकत नाही. सो देन वी डोंट हॅव एनी ऑप्शन लेफ्ट. सो जो मुलगा आहे त्याच्याशी लग्न करायला रेडी हो. नचिकेत, अरे काय चाललंय रे तुझं? काय वेडेपणा करतोयस तू? असं का वागतोयस? आणि पण नंतर बोलूया सई. बाय. नचिकेत, तू ऐक माझं. काय? लग्नाला तयार होणं तर शक्यच नाही. खा 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 खा, थोडंसं खा. ठीक आहे, माझ्याकडनं ही भेटवस्तू. वा वा वा, काय माझी भेटवस्तू कुठे आहे? थांब आणि नमस्कार करतो. बर, आणलंस? खूप छान आहे, मला खूप आवडली. आवडली ना? तर मग आता चल फटाके फोडू. चल चल. Hello everyone. तू चल निघ. Papa, I'm here to give you a Diwali gift. म्हणजे मी परत चाललोय ऑस्ट्रेलियाला. काय? नाही नाही, मस्करी करत असेल तो. No, I'm not kidding. See?
tickets, my passport. Bag is right over there. अरे असा अचानक कसा निघालास? 4-5 दिवसांनी परत येशील ना? नाही देवकी, परत येण्यासाठी नाही जात आहे मी, परमनंटली जातोय. I'm here to say the final goodbye. वा, योग्य निर्णय घेतलायस तू. हे बघ, आता तिथेच एखाद्या कांगारणीशी लग्न कर आणि सुखात राहा. अरे पण असं अचानक? देवकी, काही गोष्टी अचानकच होतात, काही गोष्टी तशा घडवाव्या लागतात. I'm here to take your blessings. सुखी राहा आणि परत येऊ नको. नको जाऊस ना रे दादा. अरे बाळा,